सुरुवात करूया या खेळाला। या खेळामध्ये दोन्ही वहिनींना 10-10 संधी आहेत। म्हणजे हा जो मध्ये एक सिमेंटचा पाईप ठेवलेला आहे आणि एका बाजूला येऊन तो चेंडू टाकायचा आहे, पलीकडून तो बाहेर पडला पाहिजे। लक्षात ठेवा, आत जाऊन मध्येच थांबला तरी सुद्धा तो मोजला जाणार नाही। पलीकडून जो बाहेर चेंडू येईल तो मोजला जाईल। बघूया कोणत्या वहिनी गुणसंख्या जास्त करतात। ज्या वहिनींची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे। कधीतरी मला पण बोलायला द्या हो पहिले। चला सुरुवात करूया खेळाला। वहिनी तुमच्यापासून सुरू। 1 2 3 जोरदार टाळ्या वहिनींसाठी। 1 व्हेरी गायकवाड वहिनींनी आपण बघितलं, त्यांना 5 संधी मिळाल्या, गुणसंख्या 1। आता सुरडकर वहिनी किती गुणसंख्या करतात या पहिल्या संधीत बघूया। 1 5 पैकी 3 ही गुणसंख्या आणि या बाजूला आहे 1 ही गुणसंख्या। वहिनी तुम्ही या वेळेला तुम्ही आधी 5 करा। 6 वहिनी इथे थांबा। चला या वहिनींच्या आणखी 2 संधी बाकी आहेत। वहिनी 5 आहेत संध्या हातात, 4 जाणं अत्यंत आवश्यक आहे। या आपण बघितलं तर हा चेंडू बाहेरच आला नाही। खरं तर हीच संधी होती, कारण फक्त 4 संधी राहिलेल्या होत्या। 5 ची आघाडी वहिनींनी घेतलेली होती आणि त्यामुळे उपविजेत्या ठरल्या गायकवाड वहिनी। गायकवाड वहिनींना झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुराडकर वहिनी। त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। बिल्डिंग नंबर 302 304 च्या प्रांगणामध्ये हिमगिरी क्रीडा मंडळाच्या मुलांच्या उत्साहामुळे अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे। पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात। नमस्कार।